नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात आपण एका अतिशय उत्कृष्ट, झटपट तयार होणाऱ्या आणि अगदी कुरकुरीत अशा आलू स्नॅकची रेसिपी उलगडणार आहोत. ही रेसिपी दिसायला जितकी साधी आहे ना, तिच्यामागे एक छान रहस्य दडलेलं आहे आणि तेच आपण स्लाइड बाय स्लाइड समजून घेणार आहोत. एकदम कमी वेळेत अगदी घरगुती साहित्यातून काहीतरी भन्नाट बनवण्याची ही किती सोपी पद्धत आहे ते आपण पाहूया. तर आपण या मुख्य आवाहनाकडे वळूया. मुख्य प्रश्न हा आहे की मैदा किंवा कॉर्नफ्लॉर सारख्या जाड पदार्थांचा वापर न करता सर्वात कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा. हा प्रश्न अनेकांना पडतो, कारण पदार्थ कुरकुरीत करण्यासाठी नेहमी कॉर्नफ्लॉर किंवा मैद्याचा आधार घेतला जातो. हे पदार्थ पचनात जड असतात आणि नेहमी किचनमध्ये उपलब्ध असतीलच असे नाही. मग यावर उपाय काय? इथे एक तुलना लक्षात घेण्यासारखी आहे. पारंपरिक पद्धतीत मैदा किंवा कॉर्नफ्लॉर वापरला जातो, पण या रेसिपीचं मुख्य रहस्य आहे तांदळाचं पीठ किंवा चावल का आटा. हे अगदी साधे, प्रत्येक घरात सहज मिळणारे पीठ कॉर्नफ्लॉरला कसं उत्तम पर्याय ठरतं आणि पदार्थाला एक अप्रतिम टेक्स्चर कसं देतं, हे खरंच लक्षवेधक आहे. तांदळाच्या पिठामुळे टिक्कीला एक वेगळा प्रकारचा हलकेपणा आणि कुरकुरीतपणा येतो, जो मैद्यातून कधीच मिळत नाही. आता पुढचा भाग म्हणजे साहित्य आणि मसाले. हे अगदी घरगुती आणि सोपे आहेत. बाहेरून खास काही न आणता ही रेसिपी कशी आकार घेते ते पाहूया. यामधला सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य घटक म्हणजे 4 उकडलेले आणि साल काढलेले बटाटे. इथे एक गोष्ट अतिशय गरजेची आहे, ती म्हणजे हे बटाटे एकदम बारीक मॅश करणे, म्हणजेच ते अगदी एकजीव करणे. त्यात बटाट्याचे कोणतेही मोठे तुकडे राहता कामा नाहीयेत. एकजीव मिश्रण झाल्यामुळेच टिक्कीचा आकार व्यवस्थित राहतो. जर मोठे तुकडे राहिले तर टिक्कीला तेलात टाकल्यावर ती फुटण्याची आणि मोडण्याची शक्यता असते. हे अगदी बेस फाउंडेशन आहे. आणि हे अगदी उत्तमरित्या दर्शवते की या पदार्थाची चव कशामुळे वाढते. चवीनुसार मीठ, एक बारीक कापलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स. यामुळे एक छान तिखटपणा येतो. पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप या सर्व मसाल्यांची किमया यामध्ये आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा त्याच्या ऐवजी चाट मसाला. यामुळे या कुरकुरीत टिक्कीला एक अतिशय चटपटीत आणि आंबट गोड चव मिळते. सोज्वल दिसणारा हा बटाट्याचा पदार्थ या मसाल्यांमुळेच एकदम झणझणीत आणि चविष्ट बनतो. आता पाहूया बाइंडिंग एजंट, म्हणजेच मिश्रण एकत्र बांधून ठेवणारा घटक. इथे अर्धा कप तांदळाचं पीठ वापरलं आहे, ज्यामुळे पिठाला एक व्यवस्थित घट्ट आकार येतो. पण जर तांदळाचं पीठ उपलब्ध नसेल तर काहीच चिंता करण्याचं कारण नाही. त्याऐवजी आपण रवा किंवा बेसन देखील वापरून हा टिकून राहणारा आणि कुरकुरीतपणा देणारा परिणाम मिळवू शकतो. हे उपलब्ध असलेले पर्याय या रेसिपीला अधिक सहज आणि सोपी बनवतात. आता प्रत्यक्ष तयारी आणि वेळेची बचत कशी करायची, विशेषतः सकाळच्या घाईगडबडीत, ते समजून घेऊया. आता या स्लाइडमधली खरंच रंजक गोष्ट म्हणजे सकाळच्या घाईगडबडीत वेळ कशाप्रकारे वाचवता येईल. जर सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर बटाटे रात्रीच उकडून ठेवता येतात. या एकदम साध्या पूर्वतयारीमुळे ही रेसिपी रात्रीच्या तयारीवर आधारित एक झटपट मॉर्निंग टिफिन सोल्युशन बनते. सकाळी फक्त मसाले एकत्र करून भाजण्याचेच काम शिल्लक राहते. किती टाइम सेव्हिंग आहे हे, नाही का? आता कृतीचे टप्पे पाहूया. पहिल्या टप्प्यात मॅश केलेल्या बटाट्यात सर्व मसाले आणि पीठ एकत्र करून त्याचा घट्ट गोला तयार करायचा आहे. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचे, जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही. पुढच्या टप्प्यात मिश्रणातून एक लिंबा एवढ्या आकाराचा छोटा गोला घ्यायचा आणि शेवटी त्याला हातावर थापून गोल टिक्कीचा किंवा आवडत्या कोणत्याही आकाराचा रूप द्यायचे आहे. हे टप्पे अतिशय सोप्या पद्धतीने आणि क्रमानुसार केले की आकार एकदम सुरेख बनतो. आणि आता आपण येतो शेवटच्या टप्प्याकडे, भाजणे आणि सर्व्ह करणे. पद्धत आणि उष्णता कशी असायला हवी हे इथे स्पष्ट होते. ह्या टिक्क्या पूर्ण तेलात न तळता फक्त शॅलो फ्राय करायच्या आहेत. एका पॅनमध्ये थोडे तेल आधीच गरम करायला ठेवायचे. तेल गरम झाले की आकार दिल्या गेलेल्या ह्या टिक्क्या पॅनमध्ये हळूवार ठेवायच्या. इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे पॅनमध्ये एका वेळी फार गर्दी न करता जितक्या सहज मावतील तितक्याच टिक्क्या ठेवायच्या. यामुळे तेलाचं तापमान कायम राहते आणि प्रत्येक टिक्कीला व्यवस्थित उष्णता मिळते. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गॅसची फ्लेम म्हणजेच मीडियम टू लो ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. जर आज मोठी असेल तर टिक्क्या बाहेरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील. या विशिष्ट मंद आचेवर दोन्ही बाजूंनी आलून पालटून टिक्क्या भाजल्यामुळे त्या आतपर्यंत शिजतात. एकदम सुनहरा म्हणजेच गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत या टिक्क्या शॅलो फ्राय करण्याने त्यांचा हवा तसा कुरकुरीतपणा नीट मिळतो.
हाय तुलना पहा, बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून तितकाच मऊ. योग्य प्रमाणात तांदूळाचा पीठ वापरणे आणि मीडियम टू लो आचेवर शॅलो फ्राय करणे या 2 मुख्य कारणांमुळेच हा अप्रतिम जादूसारखा टेक्स्चर मिळतो. पहिला घास घेतल्यावर करकराणा आवाज आणि आतला बटाटा एकदम तोंडात विरघळणारा वाव, ही दोन्ही विरुद्ध रूपे एका यशस्वी आणि चविष्ट नाश्त्याची पावती आहेत. या सोर्स मटेरियलमधून आलेला हा विश्वास आणि वाक्य पहा, जो कोणी हे खाईल तो पुन्हा नक्कीच मागेल. हा आत्मविश्वास दर्शवतो की ही छोटी रेसिपी किती प्रभावी आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक अतिशय सोपा पर्याय आहे. मुलांना हा कुरकुरीत आणि चटपटीत नाश्ता नक्की आवडेल आणि ते संपूर्ण टिफिन समाप्त करून येतील याची खात्री आहे. शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतो, हा तयार झालेला सुनेहरी कुरकुरीत नाश्ता आवडत्या चटणीसोबत सर्व्ह केला जाईल की तसाच एकटे खाल्ला जाईल? कारण मुख्य गोष्ट म्हणजे हा पदार्थ बिना चटणीचा सुद्धा अगदी अप्रतिम आणि चविष्ट लागतो, कारण आपण आधीच त्यात सर्व मसाले आणि लिंबाचा रस घातलेला आहे. या छोट्याशा किचन हॅकमुळे आपण सहजपणे हा अनुभव घेऊ शकतो. कुठल्याही समयी कुठल्याही खर्चाविना ही रेसिपी पूर्ण होते. तर इथेच आपले हे विश्लेषण पूर्ण होते. आशा आहे की या माहितीतून नक्की नवीन काही शिकायला मिळाले असेल.